नमस्कार. पारंपरिक स्वाद बाय माधुरी या माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही आतापर्यंत रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कोफ्ता करीज खाल्ल्या असतील. जशी पनीरची खाल्ली असेल, मिक्स व्हेजिटेबल खाल्ली असेल, काश्मीरी कोफ्ता करी खाल्ली असेल. पण आज मी तुम्हाला जी कोफ्ता करी करून दाखवणार आहे ती बिलकुल हटके आहे. ती मी जी कोफ्ता करी आहे ती मी तुम्हाला पत्ता कोबी, ज्याला आपण मराठीमध्ये पान कोबी म्हणतो ना, त्याच्यापासून मी ही करून दाखवणार आहे. तर आपल्याला साहित्याकडे जायचंय, पण साहित्याकडे जाण्यापूर्वी माझा जो चॅनल आहे पारंपरिक स्वाद बाय माधुरी, या चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. चला आता आपण साहित्याकडे जाऊया. आता हे जे आपले साहित्य आहे हे दोन विभागात मी डिव्हाइड केलेलं आहे. ह्याच्यामध्ये हा तुम्हाला दिसत असेल, ह्या वाटीने मी 2 वाटी बारीक कोबी किंवा पान कोबी मी चिरून घेतलेला आहे. आणि आता मी काय करणार आहे, त्याच्यामध्ये मी चवीला मीठ घालणार आहे. जेव्हा मी मिठाचा वापर करते ना, नेहमी हाताचा उपयोग करते. याचं कारण आपल्याला त्याचा अंदाज येतो आपण किती मीठ घातलेलं आहे. तर मी आता हे मीठ लावून घेतलं ह्याला छानसं. ओके. आणि आता ह्याच्यामध्ये मी भरून लाल मिरचीची पावडर आणि आपला रोजचा घरचा जो गरम मसाला असतो ना, तो अर्धा चमच्यापेक्षा मी जास्त घेतलाय, तोही आपण ह्याच्यामध्ये टाकूया. आणि अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त धण्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. आणि तुम्हाला या बाउलमध्ये बेसन आणि तांदळाचं पीठ दिसत असेल, पण आता आपण ते मिक्स नाही करणार आहे. हे मी मीठ ह्याच्यासाठी लावलेलं आहे की त्याच्यामुळे ह्या कोबीला पाणी सुटेल आणि हा जो मी मसाला लावलाय ना, तो छान त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. त्याच्यानंतर ही पिठं वगैरे आपल्याला घालायची आहे. आणि मी ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ का घालते ते मी मिक्स करताना तुम्हाला मी सांगीनच. आणि ह्या पिठं आपण जेव्हा ह्याच्यामध्ये मिसळतो ना, तेव्हा कमीत कमी पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे, कारण त्याच्यामुळे हे जे कोफ्ते आहे ते छान क्रिस्प होतात आणि खूप वेळापर्यंत तसेच ते क्रिस्प राहतात. आपण हे आता ह्याला आपण आता विसरून जाऊया आणि आपण आता ग्रेव्हीकडे जाऊया. आता ह्याच्यासाठी ग्रेव्ही करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा. आता हा कांदा जो आहे तो आपल्याला लांब लांब चिरून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये 8 ते 9 अशा आपल्याला पाकळ्या, ह्या ज्या लसणीच्या पाकळ्या दिसत आहेत ना, त्या आपल्याला त्याच्यामध्ये वाटून घ्यायच्या मिक्सरमध्ये. हे वाटताना पाण्याचा उपयोग बिलकुल करायचा नाही. हे जे कांदा आहे ना, त्याचं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे करायचं आहे. आणि हा जो कांदा आणि लसणीचा हा जो मसाला आहे तो आपल्याला खरबरीत वाटून घ्यायचा आहे. खरबरीत ह्याच्यासाठी वाटायचा असतो, ह्याचं कारण असं आहे की तो तेलामध्ये घातल्यानंतर शिजतो पण चांगला आणि त्याचा ब्राऊन कलर चांगला येतो आणि जास्त तेल पण ते शोषून घेत नाहीये. आणि हा जो तुम्हाला टोमॅटो दिसतो, छान लाल सुटूक टोमॅटो घ्यायचा, त्याचे पण आपण तुकडे करायचे आणि त्याची टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे. आता आपल्या ह्या टोमॅटोची प्युरी झाल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये 1 टेबलस्पून पेक्षा जास्त तेल घालायचे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हे मसाले घालायचे. तुम्हाला दिसत असेल, 1 लवंग आहे, छोटा दालचिनीचा तुकडा आहे आणि 1 वेलदोडा आहे. तो वेलदोडा तुम्हाला पाहिजे तो उघडा, परंतु तसा घातला तरी सुद्धा तो छान त्याचा फ्लेवर येतो. छान तो ब्राऊन करून तडतड आवाज यायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला घालायची पिंच ऑफ हळद. आणि हळद घातल्यानंतर आपल्याला हा जो कांद्याचा आपण मसाला वाटून घेतला आहे तो छान परतवून घेऊन तो ब्राऊन कलरवर करायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला घालायचं आहे त्याच्यामध्ये लाल मिरचीची पावडर. त्याच्यानंतर हा आपला रोजच्या वापरातला गरम मसाला, अर्धा चमचा धण्याची पावडर, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर आणि छान तो असं परतवून घ्या. इथे मी कांदा लसूण मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे. तुम्हाला त्याचा फ्लेवर आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर तो ऑप्शनल आहे, तो नाही घातला तरी पण चालेल. आता हे सगळे मसाले ह्याच्याबरोबर कांद्याबरोबर मिक्स झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, ह्याच्यामध्ये तुम्हाला कसुरी मेथी दिसत असेल, ही कसुरी मेथी कांदा लसणीचा जो ग्रेव्हीवाल्या जो गोष्टी असतात ना, त्याच्यामुळे अतिशय त्याचा टेस्ट एन्हान्स करतं. पण ती कसुरी मेथी घालताना नेहमी हाताने अशी चिरडून घालायची. त्याने काय होतं, त्याचा फ्लेवर खूप जास्त वाढतो आणि सुंदर फ्लेवर येतो. आता हे सगळं झाल्यानंतर आपली ही जी टोमॅटोची प्युरी आपण करून घेतली ती त्याच्यामध्ये घालायची आणि छान ह्या मसाल्याबरोबर, ह्या कांद्याच्या मसाल्याबरोबर छान ते मिक्स करायचं.
त्याच्यानंतर तुम्ही त्याला चवीपुरती थोडंसं मीठ टाका, अंदाजे टाका, जास्त नका टाकू. आणि चवीला थोडीशी साखर टाका. कुठल्याही तिखट पदार्थात, ते पंजाबी असो किंवा मराठी असो, पिंच ऑफ जेव्हा तुम्ही साखर घालता ना, त्याची टेस्ट खूप छान लागते. आणि मग बुडतं पाणी घालून त्याच्यामध्ये आपल्याला 1-2 शिट्ट्या द्यायच्या आहे. म्हणजे कांदा आणि टोमॅटो, कांदा आपला शिजलेला आहे पण टोमॅटोची रस्सा आपला अजून आपला शिजलेला नाही आहे, तो त्याच्याबरोबर छान मिक्स होऊन तो व्यवस्थित शिजतो आणि आपली ग्रेव्ही तयार होते. आता त्याच्यानंतर आपण आता ह्या कोफ्त्याकडे जाऊया. आता मला जसा पाहिजे तेवढा ब्राऊन झाला आहे. त्याच्यामध्ये मी पिंच ऑफ हळदी पण घातली आहे. आता मी हे लाल मिरचीची पावडर घातली आहे. त्याच्यानंतर घरगुती आपला मसाला घातला आहे मी त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर धण्या जिऱ्याची पावडर पण घातलेली आहे. आता हे मी छान मिक्स करते त्याला. आणि मी तुम्हाला जो दाखवला होता कांदा लसूण मसाला, तो मी घालते आहे पण तो ऑप्शनल आहे, त्यामुळे काही प्रश्न नाहीये. तर त्याच्यामध्ये मी हा पण घालते. छान रंग आलेला आहे, छान खमंग वास सगळीकडे सुटलाय. आणि हे आपल्याला मीडियम गॅसवर करायचं आहे. खूप बारीक पण नाही ठेवायचा आणि खूप जास्त मोठा पण नाही ठेवायचा. मीडियम गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे. मी कसुरी मेथी याच्यामध्ये चिरडून टाकलेली आहे, ह्याच्यामध्ये छान त्याच्यात मिक्स झालेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे चवीपुरती मीठ. चवीपुरती मीठ एवढं बास होईल. आणि मी जसं सांगितलं होतं पिंच ऑफ त्याच्यामध्ये मी शुगर टाकते आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी शुगर घालू आपण ह्याच्यामध्ये. हे बघा घातली मी. आता छान मिक्स करूया, ते छान मिक्स करूया. आणि आता ही टोमॅटोची प्युरी मी करून घेतली आहे, ती ह्याच्यामध्ये टाकते. आहा, मस्त वास सुटलाय. आता माझं पाणी तयार आहे, तर मी ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे आणि ह्याला मस्त 2 शिट्ट्या काढणार आहे. हे बघा पाणी बुडतं घातलंय, जे मी सांगितलं होतं बुडतं पाणी ह्यात घातलेलं आहे. त्याचा रंग बघा काय सुंदर आलेला आहे, फर्स्ट क्लास एकदम. आता आपण कुकर लावूया आणि 2 शिट्ट्या काढून घेऊया आपण. ठीक आहे. आता तुम्ही गॅस थोडासा वाढवला तरी पण चालेल, आता काही प्रश्न येत नाहीये. आपण थोडा वाढवूया आणि ह्याच्यावर आता आपण त्याच्यावर प्रेशर ठेवून देऊया. ठीक आहे, आपलं होईल तोपर्यंत मी कोफ्ता तुम्हाला दाखवते कसा मी करणार आहे. तर आपण ह्या बाजूला जाऊया आता. हे बघा मी लावून ठेवलं होतं ना, ते बघा ह्याला पाणी सुटलंय. कधी कधी पत्ताकोबीमध्ये किंवा आपल्या पानकोबीमध्ये पाणी जास्त सोडतं. याने जास्त पण नाहीये सोडलेलं आणि कमी पण नाहीये, बरोबर आहे हे सगळं. आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, ह्याच्यामध्ये मी पिंच ऑफ खाण्याचा सोडा टाकायचा. पिंच ऑफ म्हणजे अगदी पिंच ऑफ टाकायचा. हे बघा. आणि हे पिठं घालायच्या आधी आपल्याला हा पिंच ऑफ टाकायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं की ह्याच्यात छान मिक्स होतं, म्हणजे सगळी पिठं आणि हा पत्ता कोबी हा छान त्याच्यामध्ये मिक्स होतो. आणि आता मी टाकणार आहे त्याच्यामध्ये बेसन. बेसन जेवढं मावेल तेवढंच मी घालणार आहे. आणि हे मीठ अगदी बरोबर झालेलं आहे माझ्या अंदाजाने. मी चव तर नाही बघितलेली, पण हे बरोबर झालेलं आहे माझ्या अंदाजाने. हे बघा तुम्हाला दिसत असेल. आता हे बेसन बरोबर झालंय. तुम्ही 2 वाट्यांना मला फक्त अर्धा वाटी हे बेसन लागलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी 1.5 टेबलस्पून ह्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे तांदळाचं पीठ मी त्याच्यामध्ये घालणार आहे. तांदळाचं पीठ घालण्याचं कारण असं आहे की तांदळाच्या पिठामुळे पदार्थ खुसखुशीत होतं. माझ्या कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या, मी गॅस बंद करते 1 मिनिट. आता ह्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ ह्याच्यासाठी घातलं, मी परत रिपीट करते. ह्याच्यामुळे पदार्थ खुसखुशीत होतो. आणि त्याचा आणि एक फायदा असा आहे की ते तेल नाही शोषून घेत, तो एक फायदा आहे, हे लक्षात ठेवा. आता बरोबर झालाय बघा, किती सुंदर झालंय. आणि हे जे कोफ्ता करी मी तुम्हाला सांगितली ना, हा 4 लोकांसाठी खूप होतोय. ह्याच्यामध्ये साधारणपणे 8 ते 9 कोफ्ते होतील. आता तुमच्या आवडीने तुम्ही कोफ्त्याचा आकार देऊ शकता. ते तुम्ही लहानपणे करू शकतो, मध्यम आकाराचे पण करू शकता किंवा मोठे पण करू शकता. आणि आता मी हे सनफ्लॉवर ऑइलमध्ये मी हे तळणार आहे. आता मी तुम्हाला साईज दाखवते बघा, मला अजिबात पाणी लागलेलं नाहीये.
मी तुम्हाला सांगितलं होतं ना, पाण्याचा वापर कमीत कमी करा किंवा बिलकुल करू नका. माझ्या या प्रमाणाने त्याला पाण्याचं काही एक आवश्यकता नाही आहे. आता हे बघा, हे छान मिक्स झालंय. आता मी आता हा साईजने कोफ्ते करून घेते. ह्याचे आरामशी 10 ते 12 होणार आहे. बघा किती सुंदर आकार आलेला आहे. तुम्ही ओव्हल शेप देऊ शकता, गोल करू शकता. आता मी हे सनफ्लॉवर ऑइलमध्ये तळणार आहे. आपली ग्रेव्ही छान तयार झाली आहे आणि त्याच्यामध्ये मी टेस्ट वाढवण्यासाठी मी क्रीम किंवा काजूचा वापर नाही केलाय. मी थोडंसं त्यात दूध घातलेलं आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये आता मी कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करते. आता आपल्या इकडे ह्या बाजूला कोफ्ते तयार झालेले आहेत. हे बघा, कोफ्त्याचा रंग आता खूप सुंदर ब्राऊन आलाय. तो मी मीडियम साईजवर मी तो तळलेला आहे आणि तो फुलला पण आहे सोड्यामुळे आणि अतिशय क्रिस्प झालेला आहे. आता ह्या वेळेला हे राईट वेळ आहे की मी आता हे कोफ्ते बाहेर काढते. आता हे सगळे कोफ्ते मी असेच तळून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये घालून मी तुम्हाला दाखवीनच. मस्त मेनू तयार झालाय, तुम्हाला दिसत असेल. हे बघा, ग्रेव्हीमध्ये मी एक कोफ्ता घातलेला आहे आणि त्याचा छान त्या ग्रेव्हीचा तवंग आलाय आणि तो छान सोक झाला आहे. आणि बाजूला मी हे 2 क्रिस्प कोफ्ते करून ठेवलेले आहेत, छान सोनेरी रंगावर आहेत. त्याच्याबरोबर बुंदीचा रायता आणि बुंदीच्या रायतावर मी थोडीशी मिरची पावडर पण टाकलेली आहे आणि गुबगुबीत असा केरळा पराठा. फर्स्ट क्लास मेनू झालेला आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही हा अवश्य पदार्थ करून बघा आणि तुम्हाला कसा वाटतो तो अवश्य मला कळवा. आणि माझा जो चॅनल आहे पारंपरिक स्वाद बाय माधुरी, या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. सबस्क्राईबच्या शेजारी तुम्हाला एक बेल आयकॉन दिसेल, त्या घंटीला तुम्ही दाबा आणि त्याच्यामधला ऑल हा पर्याय निवडा. त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी जेव्हा माझा नवा पदार्थ मी अपलोड करीन तो तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तुम्ही तो बघू शकाल, करू शकाल आणि आनंद पण घेऊ शकाल. तर पुढच्या शुक्रवारपर्यंत नमस्कार, धन्यवाद.